हाय गाईज. तर आपल्याला आज मस्तपैकी भेट आले गावावरनं, कोकणातून. तर आता मी सुरीला धार करतोय मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो काय भेट आहे ती. आणि नंतर हा कोयता धार करण्याचा दगड आहे. जरा धार करतो मस्तपैकी. तर आपल्याला आता फायनली तुम्हाला दाखवतो काय भेट आले. बघा, फणस, कोकणातला फणस. तर आज आपल्याला ह्याला कापायचं आहे आणि त्यातला फणसाचे गळे गळे म्हणजे एकदम, हे बघा. पहिला आधी त्याला तुम्हाला सांगतो, हे तेल आहे. हे तेल हातावर असं घ्यायचं, जेणेकरून फणसाच्या आतला जो चीक असतो ना, तो हाताला लागणार नाही. आणि असं कोयत्याला पण मस्तपैकी तेल लावायचं असं छानपैकी दोन्ही बाजू. आणि हाताला पण लावून घ्यायचं मस्तपैकी. आणि नंतर मग आपण असा फणस त्याचे दोन भाग व्यवस्थित करायचे. कोकणातली ही फणस म्हणजे एक आवडती वस्तू आहे. तर हा फणस आहे आपल्या स्वतःच्या झाडावरचा. मस्तपैकी कापलेला आहे आणि पिकलेला पण आहे. बघू शकता तुम्ही, एकदम हे वाटले गरे आहेत फणसाचे, पोटाला बरे. फणसाचे गरे आणि हे बिया आहेत फणसाच्या, त्याला आमच्याकडे आटल्या बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. तर मस्तपैकी फणस पिकलेला आहे. वास, सुगंध एकदम खमंग सुटलेला आहे फणसाचा. हे बघू शकता तुम्ही, फणस आहे. तर आता आपण दोन भाग केलेले आहेत त्याचे छानपैकी फणसाचे. हे जे मध्ये आहे ना, हे पाव आहे. फणसाच्या मध्ये असतो तो पाव असतो. फणसामध्ये दोन जात असतात, एक बरका आणि एक कापा. तर ही आहे कापा. कापा जो आहे ना, एकदम खायला मस्त असतो. आणि बरका असतो तो एकदम नरम असतो. तर आपण हे दोन भाग केलेले आहेत त्याचे आता. आणि आता आपण गरे काढायला सुरुवात करू. तर आम्ही ताट तर घेतलाय नाही इथे. स्टॉप. आता हा ताट आलेला आहे आणि आपण हे गरे काढलेले आहेत. किती छानपैकी गरे, छोटे आहेत पण गोड आहेत, खायला खूप मस्त. कोकणातला मेवा आहे. जसे काजू, करवंद, मोरे, तसे हे गरे. खास करून कोकणातला हा मेन फणस वर्षातनं एकदा तर खायलाच लागतो, कारण की तो औषधी आहे, बहुगुणी आहे तो. तर आता तुम्हाला मी हे फणसाचे गरे दाखवले काढून. तर त्याचे अजून 4 भाग केलेले आहेत. बनवली जाते फणसाची भाजी एक नंबर, सुकटीमध्ये, सुकट. आणि ह्या बिया असतात ना, त्याची पण भाजी एकदम मस्त होते सुकटीमध्ये. तर आपण आता हे गरे काढूया.
हाताला आपण तेल लावल्यामुळे काय माहिती आहे, चीक खायतो त्याला चिकटत नाही, एकदम मस्तपैकी आरामात ते निघाल. तर आता हा जो मधला पाव आहे ना, तो काढला ना मग आरामात निघतो घरी. पाहू शकता किती गरे आहेत, फुल भरलेला आहे, कुठे जागा खाली नाही. फक्त एवढेच की त्याचे गरे लहान आहेत. खूप मस्त. एकदम इझी काढायला. पाहू शकता किती छोटा आहे पण गोड आहे एकदम. खाऊ शकता तुम्ही पण. आवडला कोकणातला मेवा. फणस म्हणजे एक माझा तर जीव का प्राण आहे, मला खूप आवडतो फणस. तर मी वर्षातना आमच्या घरामध्ये फणसाचा टाईम येतो तेव्हा नाही म्हटलं तरी 5 ते 6 फणस आम्ही दरवर्षी कापतो, पूर्ण फणस. कारण की माझी स्वतःचीच आमची फणस आहे, त्या फणशीवरचे हे गरे आहे, फणस आहे. पाहू शकता ताटामध्ये बघा किती सुंदर काढलेले आहे. तर आपण नंतर भेटू, तोपर्यंत बाय. आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे कोकणातील नवीन पदार्थ तुम्हाला दाखवत जाणार. चला बाय.